नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची घडामोड। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्याचा जाहीर निषेध। अकोली तालुक्यातील आंबडी या गावातील स्वयंघोषित नेता यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या गवनेर सरोदे यांनी बेताल वक्तव्य केलं। याबद्दल वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु महात्मा फुले व त्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज होते। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर संपूर्ण विश्वाचे गुरु होते। माँसाहेब जिजाऊंच्या विचारातील महाराष्ट्र घडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्याची अग्निकुंड केले। त्यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारचे अवमानकारक वक्तव्य सहन केले जाणार नाही, असं मत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पवार यांनी केले। आज राजूर येथील पत्रकार परिषदेत माहिती दिली। अशा विकृतींचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा, म्हणजे पुढील वेळेस कोणाचीही हिंमत होणार नाही। पोलीस प्रशासनाने तात्काळ या विकृत माणसाला अटक करून कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष रवींद्र पवार यांनी केली आहे। आज शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना च्या जयंतीनिमित्त तमाम महाराष्ट्रातील सर्व जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आज जो अकोले तालुक्यात आंबड या ठिकाणी जो अनुचित प्रकार घडला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अगदी चुकीच्या शब्दात अवमान करून विटंबना केली, असा गवनेर सरोदे नामक व्यक्तीचा आम्ही सर्वप्रथम जाहीर निषेध करतो। गवनेर सरोदे हा स्वयंघोषित कार्यकर्ता असून तो आंबेडकरी चळवळीत व कोणत्याही आंबेडकरी पक्षात तो नसून आणि वंचित बहुजन आघाडी तो कोणत्याही पदावर नाही, हे मी स्वतः वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष आहे। मी एक जबाबदारीपूर्वक सांगतो की तो कोणत्याही पक्षात कोणत्याही पदावर नाही आणि त्याचा आणि वंचित बहुजन आघाडीचा कोणताही संबंध नाही। अशा व्यक्तीवर कठोरात कठोर शासनाने कारवाई करावी, अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने समस्त आंबेडकरी व वंचित समाजाच्या वतीने मी शासनाला विनंती करतो आणि झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो। सुराज्य मराठीसाठी प्रतिनिधी अजय पवार, राजूर, अहिल्यानगर। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।